हॅलो नमस्कार. चला तर मग आज तुमच्याबरोबर शेअर करते मी की नेकलेस हँडमेड कसा हे करता येईल, घरात बनवता येईल. कारण काय झालेलं, हा जो नेकलेस होता तो ठुशीच्या सारखा होता, पण लॉंग पीस होता आणि बऱ्याच वेळा तो वापरता येत नव्हता. आणि काय झालेलं, त्याचे एक तार तुटल्यामुळं बरेचसे सगळी माळ विस्कटलेली. तर म्हटलं की फेकून देण्यापेक्षा आपण ह्याचं काहीतरी बनवूया की जेणेकरून ह्याचा कुठंतरी वापर करता येईल. किंवा चिमणीच्या शाळेत ॲक्टिव्हिटीज असतात किंवा काही कार्यक्रम असतो, तिला असे लूक तयार करून जावे लागतात, त्यावेळेस त्याचा काहीतरी उपयोग होईल म्हणून बनवायला घेतलं. तर हे सगळे जे कुंदन आहेत ते मी एकत्र जमा करून ठेवलेले. आणि तेच मग मी काय करते, फक्त 20 गेजची वायर घेतली मी, जी की माझ्याकडं नथ मेकिंगच्या ज्वेलरीमध्ये वापरली जाते. ती माझ्याकडे शिल्लक होती. मग मी त्यामध्ये सगळे एकसारखे हे वळून घेते. हे सगळं एकत्र वळून घेते मी आणि फक्त तिला हे करणार आहे की व्यवस्थित ॲडजस्ट करायला लागत होतं. कारण ते छोटे छोटे मणी ते एकसारखे बसवावे लागत होते. फक्त एवढंच काय ते करावं लागत होतं. आणि हे जे बनवून तयार होईल त्याचा आपण मस्त असा गजरा म्हणून केसातही घालू शकतो, किंवा ऑक्साईड ज्वेलरी जेव्हा घालू तेव्हा गळ्याभोवती ह्याची ठुशी म्हणून घालू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग होईल. याचा उपयोग मी कुठं कुठं करते हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल. त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजची व्हिडिओ पाहायचे बघायला मिळतील तुम्हाला, जेणेकरून तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून ठेवाल. कारण त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आलेले कळतील आणि मी अशा बऱ्याचशाच गोष्टी करत असते घरातही, तुम्हाला कळतील. माझा फक्त हेतू एवढाच आहे हे गोष्टी शेअर करण्याचा की ह्यामुळे तुम्हालाही काही आयडिया येतील. कारण आपण बघत बघतच शिकत असतो आणि मीही बऱ्याचशाच गोष्टी बघूनच शिकते. त्यामुळं माझ्याकडे ज्या काही नवीन गोष्टी आहेत किंवा जे मला माहिती पडतं ते सुद्धा मला शेअर करावं वाटतं. त्यामुळं मी हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. जेव्हा सगळं मण्यांचा हार वळून झाला त्यानंतर जी माझ्याकडं पक्कड होती त्याने मी त्याला गोल लूप बनवून घेतला, जेणेकरून मला तिथं गोंडा अटॅच करता येईल. जरी गोंडा नसता अटॅच केला तरीसुद्धा त्याचा आपण गजरा म्हणून उपयोग केला असता. मग त्यासाठी 2 साईडला 2 लूप केले की तयार होतं. पण गोंडा अटॅच करून मला ते घालूनही पाहायचं होतं की ते व्यवस्थित होतं आहे का. किंवा ह्याचा मी यू पिनसुद्धा बनवून बघणार होते, पण ते यू पिन ॲडजस्ट होत नव्हते किंवा त्याच्यावरती परफेक्ट राहत नव्हतं. ते आपण जेव्हा ठुशी बनवतो गोल्डन बीट असतात त्याच्यामध्ये ती एक एक मणी ओवला जातो. पण हे जे माझ्याकडं नेकलेस होता तर त्याच्यामध्ये ते बीट्स नसून एक एक मण्यांसारखं हे होतं. म्हणजे मणी जसे होतं तसं होऊन झालं की ते तसं त्याला लूक येत होता. त्यामुळे ते तसं होतं, पण बऱ्याच वेळा वापरलं गेलं नाही. आणि त्याची एक डबल का टिबल लेअर त्यात आतमध्ये प्लॅस्टिकचे तंगूस होता, तर तंगूस तुटला गेला ताण पडल्यामुळं, त्यामुळे ते विस्कळीत झालेलं. त्याला एक मोठं पेंडनही पुढं आहे, ते यू पिन मध्ये घालून मी कधीही हेअरस्टाईलमध्ये वापरू शकते. तर हे काय केलं, लूप तयार केलं मी आणि जास्तीची वायर काढून घेतली. आणि त्याला आता मी ते गोंडा अटॅच करते. अशा प्रकारे नेकलेस छान असा तयार झाला आहे. तुमच्या म्हणजे एखाद्या वस्तू जेव्हा आपण घरातून बाहेर टाकायचा विचार करतो तेव्हा काही त्याचा उपयोग होईल का असं नेहमी विचार केला पाहिजे. आणि माझ्याकडं हे ज्वेलरी मेकिंगचं मटेरियल असल्यामुळं मी पटकन म्हटलं की याचं काहीतरी बनवूया, याचा काही ना काहीतरी उपयोग होईलच. म्हणजे ब्राईडला वगैरे वापरता येईल, गजरा म्हणून, किंवा चिनूच्या कधीतरी मला पण त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. आणि म्हणजे मोडक्या तोडक्या वस्तू घरात ठेवण्यापेक्षा त्या वस्तू जर रिपेअर करून आपण चांगल्या प्रकारे वापरू शकत असो तर काही हरकतच नाही. पण असं म्हणत माझ्याकडं बऱ्याच वस्तू साठून राहिलेल्या होत्या. त्याच मी म्हणते की हळूहळू रिपेअर कराव्या. ज्या नाही होते अगदी त्याचा म्हणजे त्याला टाकल्याशिवाय पर्यायच नाही, अशा गोष्टी टाकून देऊयात. आणि ज्या खरंच रिपेअर होऊ शकतात ते रिपेअर करून ठेवूयात. कारण जर का ती वस्तू तयार असेल आपल्याकडं व्यवस्थित तर ते आपण पटकन यूज करतो. म्हणून मग मी हे बनवायला घेतलेलं.
अशा बऱ्याच वस्तू आहेत त्या की रिपेअर करण्यासाठी ठेवल्यात मी, की असू दे त्याचं काहीतरी बनवूया, असू दे ह्याचं काहीतरी होईल. तर त्यातली ही एक वस्तू आहे. आणि म्हणजे थोडंसं डोकं चालवलं तर बरेच व्यवस्थित आपण कामं करू शकतो प्रत्येक गोष्ट. कारण हीच वस्तू घेताना 250 ते 300पर्यंत मिळते किंवा त्याहीपेक्षा महाग मिळते. पण जेव्हा ही वस्तू आपण घरात बनवतो, आपल्या हाताने बनवतो, तर ती वेगळ्याच प्रकारे सुद्धा तयार होते आणि छान वाटतं आपल्याला त्यासाठी. तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते नक्की सांगा. नथ मेकिंग आणि ज्वेलरी मेकिंगसुद्धा माझं झालेलं आहे, त्याच्यावरती व्हिडिओ बनवावे की नको, कारण हा चॅनल माझा ब्लॉगिंग चॅनल आहे. आणि त्याच्यावरती म्हणजे मग बघायला आवडेल की नाही हे मला कळत नाही आहे. पण म्हणजे कुठले व्हिडिओ शेअर करायचे ह्या गोष्टीवरती विचार करायचे ह्याच्यात माझे रोज व्हिडिओ पडतच नाही आहेत. किंवा एडिटिंगला लागणारा जो वेळ आहे तो मला थोडंसं बोरिंग वाटतं आहे. तर त्यामुळे थोडेसे व्हिडिओसुद्धा उशिरा होत आहेत. तर बघूयात, ह्याच्यावरतीही मात करावी लागेल आपल्याला, कारण आपल्याला काहीतरी करायचं आपण ठरवलं आहे. तर ह्याच्यावरती मी आजचा व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.